केसांच्या सोनेरी क्लिप लावल्या होत्या. सूर्यास्त होईपर्यंत गुरांची नीट राखण केल्यावर कोंद्राड आणि राजकुमारी शेवटी राजवाड्यात परतले. कोंद्राड ताबडतोब राजासमोर गेला. मला तुम्ही दिलेल्या अनोळखी माणसाबरोबर काम करायचं नाहीये. अरे पण का कॉन्राड? कारण ती वेडी आहे. ती तिच्या घोड्याशी बोलत असते आणि तिने माझी टोपी उडवली आणि माझी थट्टा सुद्धा केली. हे ऐकून राजाच्या मनात शंका निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी राजाने गुप्तपणे राजकन्येचा पाठलाग केला. राजकन्या प्रथम कोठारात गेली आणि तिच्या साखळ दंडाने बांधलेल्या फलादाशी पुन्हा बोलली. घोडा बोलत असल्याचे पाहून राजाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यानंतर तो त्या कुरणात गेला जिथे कोंद्राड आणि राजकुमारी गुरे राखत होते.